बसते मी. हा बस ना. पण ये. हा खरं सांगते मी, हा. मला कधीच असं वाटलं नव्हतं की तू इथे एकटा येशील. अरे बापरे, म्हणजे किती जणांना बोलवलंय? तसं नाही रे. मग खरं सांगू तुला, मला नेहमी असं वाटायचं की आपलं एक घर असावं, त्या घरात एक स्वयंपाकघर असावं, त्याच्या समोर मी गॅसच्या इथे बसून रेस्टॉरंट मध्ये फोन करून जेवण मागवावं खरंच, आणि ते आपण दोघांनी गरम करून खावं. छान वाटलं असेल ना खरंच. असो, तू घाबरू नकोस, हिला वहिनी करतोच मी तुझी. तुझा हात किती नरम आहे. मी सांगू माझ्या मनात काय येतंय आता? काय येते तुझ्या मनात? मला असं वाटतंय की आता मी तुझा इथे गोड गोड एक एक सुंदर असा तुला कळलं नाही, तुला सांगितलं होतं मला, तू त्रास देऊ नकोस. आता 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 बहिणी भागवतरी येऊन या. आता माझा जेव कर नको, जेव कर नको. आता आता माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझा. हे बघ, माझा आत्मा किशोरी म्हणते, किशोरीचा आत्मा आमचं ठरलंय रे. नाही, आता माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा माझ्यात. त्या कसं होणार आहे? कसं होणार? दाखवतो, दाखवतो. माझा आत्मा तुझ्यात, तुझा आत्मा माझ्यात. नको नको. हा माझा आत्मा आता तुझ्यात. माझ्या आत्मा महेश 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 थोडा वेळ थांब. ओम पट स्वाहा. माझा आत्मा तुझ्यात आणि तुझा आत्मा ओम बघा बुगे, बघा बुगे. फॅन्टॅस्टिक. म्हणजे हसून हसून पोट दुखलं, वाट लागली, ॲब्सोल्युटली कमाल. आणि लक्ष्याची खूप आठवण झाली. वा वा, लक्ष्याची खूप आठवण. प्रेमाताई, इकडे सुद्धा एक प्रेमाताई आम्ही आवडक्का म्हणून आणलेल्या होत्या. कशा वाटल्या तुम्हाला या? दुसरी आवडक्काच वाटली मला. मी म्हणतो की तुम्ही हे सगळेजण आणलात, पण आज मला पहिल्यांदा आणखीन एक विजय पाटकर तुम्ही दिलाय. सुपर. त्याला जाऊन भेटलो मी आणि खरं मला आता आनंद असा वाटतोय की मला वाटते माईम ही जी एक आपली ॲक्टिंगचं स्कूल आहे ते परत जिवंत होईल याचं मला आशा आहे. आणि आणि दुसरं म्हणजे की एक अस्सल प्रभावळकर आज तुझ्यात पाहिलं बाबा. थँक्यू. काय अप्रतिम आवाज. वा वा वा, व्हेरी नाईस. आता किशोरीताईंना विचारतो, तुमचा हा गेटअप नॉस्टॅल्जिक झाला असाल तुम्ही हा बघून, आणि आवाज कसं काय तू मॅनेज केलं? जरा दोघी सेम बोलायला. खरंच मी याला म्हटलं की मला अगं मी कुठं पब्लिक मध्ये बोलूच नाही शकत, माहितीये सगळे माझा आवाज ओळखतात. नाही पण सुपर, खूप छान केलंस. वा वा. निवेदिता ताई, हे अशोक मामा कसे वाटले? नाही, तो फारच छान करतो. तुम्ही सगळेजण, यू ऑल आर टू गुड, फॅन्टॅस्टिक. म्हणजे 2 मिनिटात निलेश मी ओळखलं नाही की तू आहेस. आवाज याला म्हटलं कोण बोलतंय तिकडनं. इट डिडंट स्ट्राईक मी की तू इतकं फॅन्टॅस्टिक आवाज लावलात. कुशल, यू आर ऑलवेज सटल, यू आर अमेझिंग. मी तुझं सिरियस रोल पण बघितला एका सिनेमामध्ये आणि तू खूप छान ॲक्टर्स आहे. निलेश, इट इज ग्रेट क्रिएशन बाय यू. थँक्यू. की तुझ्या डोक्यात नाही येते ना, मला वाटते कोठारे साहेब आहेत, दुसरे कोठारे, सचिन निगावकर आहेत,
हे फार मोठं आहे आणि ही फारच मोठी कॉम्प्लिमेंट तुम्ही त्यांच्या समोर दिलीत. मी म्हणेल तसे कोठाऱ्यांच्या बरोबर तगडे शिलेदार होते तुमच्यासारखे, तसे हे तगडे आहेत म्हणून कुठेतरी हे होत आहे. आता येणार आहे महेश कोठारे यांच्याकडे. त्याचं माझ्यावरचं इतकं प्रेम होतं आणि तो माझ्यावरती इतका म्हणजे प्रेम करायचा माझ्यावर की तुला सांगतो, धडाकेबाज हा चित्रपट जेव्हा मी शूटिंग करत होतो त्या दरम्यान त्याला एक फार मोठा ब्रेक मिळाला, मैंने प्यार किया. आणि त्याच्या आधी माझं लास्ट चित्रपटाचं गाणं होतं शूट, आणि त्या गाण्यामध्ये लक्ष्मीकांत बेर्डेवरतीच गाणं होतं. ते गंगारामचं जे गाणं आहे ते मी आता मगाशी वाजवलं त्या या गाण्याची शूटिंग होतं. आणि ते गाण्याचं शूटिंग संपलं का पिक्चर दी एंड होता. कोल्हापूर तुला माहिती आहे, कोल्हापूरमध्येच लाईट जायचे, मग आम्ही क्रिकेट खेळायचे. तर ह्या वेळेला लाईट असे बराच वेळा गेले आणि काही केलं ते गाणं पुरं होत नव्हतं आणि माझं ब्लड प्रेशर वाढायला लागलं. यार मला कळलं ना, आता मी लक्षाला तर कमिट केलं, लक्षात एवढा मोठा चान्स आय कांट, म्हणजे एक दिवस सुद्धा त्याला कसं मी म्हणजे सांगू का एक दिवस एक्स्ट्रा कर म्हणून. त्यांनी ते ओळखलं. तो माझ्याकडे आला, महेश तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. सूरज बजाटिया, राजश्री तेल लावत गेले, माझ्यासाठी तू महत्वाचा आहे. तो हे बोलल्यामुळे माझं टेन्शन जे संपलं, पण नशिबाने आमचं काम पण लवकर संपलं आणि तो जाऊ पण शकला. वा. तर लक्षा, आय सॅल्यूट यू. क्या बात. वा वा. आता येणार आहे विजय पाटकर सर तुमच्याकडे. माझ्या मते लक्ष्मीकांत माझा लक्षा मोठा भाऊ होता. खरंच मोठा भाऊ होता अशाचसाठी की माझा मोठा भाऊ, मधला भाऊ माझा, आणि लक्ष्मीकांत एकत्र शाळेत होते. हो. त्यानंतर एकत्र कॉलेजला होते. तर मला तो पहिल्यापासून ओळखत होता. आणि त्यात मी जवळ राहायचो, म्हणजे तो कुंभारवाडा आणि मी भेंडी बाजार. म्हणजे प्रयोगाला जाताना वगैरे तो एवढं प्रेम, ये रे का कशा जायचं ट्रेननी वगैरे, हा टॅक्सीने जायचा. शिवाजी मंदिर पार्ल्यापासून टॅक्सीने जायचा. एक जे 5-7 मिनटं मला उशीर झाला, रस्त्यावर लक्ष्मी वाट बघत होता त्याची स्टाईल मोठे डोळे करत. मी आलो, चला चला मग कानाखाली आवाज काढला त्यांनी. अरे बापरे. बरं रस्त्यात फळा. स्टार झालास तू, स्टार झालास का? तुझ्यासाठी मी 7 मिनटं वाट बघतोय. माझ्यासाठी नाही, वेळ महत्त्वाची आहे. तेव्हापासून एक वेळ असं म्हणत नाही, तेव्हापासून वेळेत यायला लागलो हे का, पण वेळेचं महत्त्व कळलं. आणि महेशसुद्धा सांगेल कारण मॅक्झिमम फिल्म स्टेशनवर गेल्यात एक कोआर्टिस्ट सांगतील, आज इंडस्ट्रीमध्ये वेळेत येणारे 2च ॲक्टर मी छाती ठोक सांगू शकतो. एक अशोक सराफ, दुसरा लक्ष्मीकांत बेर्डे. आता येणार आहे किशोरीताई तुमच्याकडे. तुमच्या मते काय आहे लक्ष्मीकांत बेर्डे? मी जेव्हा या क्षेत्रात आले, माझा पहिला सिनेमा होता प्रेम करूया खुल्लम खुल्ला, आणि त्यात तो माझा हिरो होता. म्हणजे लक्षा ह्या करिअरचा माझा फर्स्ट हिरो. आणि तो म्हणजे त्याच्याबद्दल मी ऐकत होते फक्त, तू ज्याच्याबरोबर काम करतेस ना तो 22 पिक्चरमध्ये काम केलं त्याने. म्हटलं बरं, सुपरस्टार आहे तो मराठी सिनेमाचा. म्हटलं बरं, 22 मुलींना त्यांनी इंट्रोड्यूस केलं प्रत्येक सिनेमात. म्हटलं रिपीट नाही केलं का कोणाला? मी पण इंट्रोड्यूस होते त्याच्याबरोबर, रिपीट करेल ना तो पुढे कधी. तर त्याच्याबरोबर एक छान किस्सा घडला होता. मी माझा पहिला सिनेमा, हिरोईन लुना घेऊन चालली आहे जंगलातनं, ते पण वसईच्या जंगलामध्ये असं काहीतरी शूटिंग होतं. नकली गुंड त्याने भाड्याने मागवली होती आणि तो हिरो म्हणून त्यांच्यावर अटॅक करणार आणि मला वाचवणार. आणि गेले, थांबले, गुंड आली आणि मी आपलं बचाव 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 ओरडतीये. तर तो कट कट कट, अगं हा हिंदी सिनेमा नाही आहे, मराठी सिनेमा, वाचवा वाचवा ओरडायचं होतं. टॉन्टिंग वगैरे पण असायचं, पण निवेदिता म्हणाली तसं निरागस असल्यामुळे ना कोणाला काही वाटायचंच नाही. म्हणजे अरे ही आली बघ, रशियन आली तिच्याकडनं फार मराठीची अपेक्षा करू नका वगैरे असं म्हणायचं. पण मला ते अजिबात कधी वाटलं नाही त्याच्याबद्दल काही वाईट. यू आर सच अ डार्लिंग. आज आम्ही मिस करतोय खरं तर मामांना. अशोक सराफ यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.